गोविज वंदना जय गिरिवर जय 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 यशोदा जय 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 चारी जय जमुना तीरा चारी जय कुंती जय राम कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता राधा शिवासादि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी पदगामी नयन पदगामी अवतूनि जय गौरानिता जय गौरानिता जय गौरानिता जय गौरानिता जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके
भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानजनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगना तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते प्राप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीच माताजीच आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। कुणाच्या लक्षात आहे प्रभुजीच माताजीच आपण मागच्या वेळेला कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? हरे कृष्ण हरे कृष्णा प्रभूजी. हरे प्रभूजी कृष्णा आपण अंजना माताजी। यस माताजी। प्रभूजी आपण ही चर्चा केलेली ना की युधिष्ठिर महाराजांना वाईट वाटलं आणि त्यांनी स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली की माझे काका काकी जे वृद्ध आहेत ते असे अचानक का निघून गेले, आणि त्यांनी संजयाला विचारलं आणि संजयाला सुद्धा याची फारशी कल्पना नव्हती. आणि आपण युधिष्ठिर महाराजांचे महान गुण पाहिले एका भगवंतांचे शुद्ध भक्ताच्या रूपामध्ये, की इतके सारे अन्याय आणि चुकीच्या प्रकारे धृतराष्ट्र वागून पण युधिष्ठिर महाराज त्यांना आठवत होते की सर्व जे काही त्यांनी सपोर्ट केला, जे काही चांगलं केलं, जे काही पालन पोषणामध्ये मदत केली पांडवांच्या, त्यांनी हे नाही आठवलं की किती वेळेला वेगवेगळे कपट कारस्थानांमध्ये धृतराष्ट्र यांचा सहभाग होता, किंवा किती वेळेला पांडव लहान असताना मोठे झाल्यानंतर आणि कुरुक्षेत्राच्या युद्धानंतरही धृतराष्ट्रांनी पांडवांना संपवण्यासाठी प्रयत्न केला। तर ही गोष्ट आपण महान भक्तांची बघतो की त्यांना सारग्राही म्हटलं जातं। सारग्राही म्हणजे कोणत्याही गोष्टीतला ते सार तेवढा हेरतात आणि जे काही योग्य नाहीये ते दुर्लक्षित करतात, त्याला सोडून देतात। आणि नंतर आपण पाहिलं माताजींनी सांगितल्याप्रमाणे की युधिष्ठिर महाराजांनी ज्या वेळेस धृतराष्ट्रांचे जे खूप काळापासूनचे जे सचिव, जे त्यांचे असिस्टंट होते पर्सनल, संजय यांना विचारलं आणि त्यांनाही काही कल्पना नव्हती धृतराष्ट्र गांधारी
विदुर त्यांनाही काही कल्पना न देता हे घराचा, त्या महालाचा त्याग करून गेलेले होते. आणि शेवटच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे उच्च स्तरावरचा कोणतं ध्येय गाठण्यासाठी कधी-कधी निम्न स्तरावर, छोट्या स्तरावर, कधी-कधी बाहेरून पाहायला गेलं तर फसवणूक वाटू शकते. पण ती खरी फसवणूक नाहीये. तर कसं आध्यात्मिक प्रगतीसाठी एक उच्च उ अ, उद्दिष्ट गाठण्यासाठी ती तो एक केलेला अ, ट्रान्सेंडेंटल म्हणजे आध्यात्मिकरित्या फसवणूक म्हणू शकतो आपण त्याला. आणि आपण जसं पाहिलं की धृतराष्ट्र, गांधारी यांनी ग्रहत्याग करून त्यांचं जीवन हे अधोगतीपासून वाचलं. त्यांना निम्न योनीमध्ये, पतित योनीमध्ये जन्म घेण्यापासून वाचले ते विदुर महर्षींचा उपदेश पालन करून. नाहीतर भौतिक आसक्तीमुळे निश्चितच धृतराष्ट्र यांचं अधःपतन झालं असतं. आणि आपण काही-काही उदाहरणं पाहिली आपल्या लक्षात असतील कदाचित, की सनातन गोस्वामींचं उदाहरण आपण पाहिलं. सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी कसे नवाब हुसेनशाह यांच्या राज्यामध्ये मंत्री होते आणि ज्यावेळेस वेळ आली, ज्यावेळेस त्यांना आपलं जीवन समर्पित करायचं होतं श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये, त्यावेळेस सनातन गोस्वामींना त्या राजाने चिडून तुरुंगामध्ये टाकलं आणि त्या तुरुंगामधून बाहेर पडण्यासाठी कशाप्रकारे जे तुरुंगाचे जे सुपरवायझर जे सैनिक होते, त्यांना कशाप्रकारे त्यांनी सोन्याचे नाणे देऊन तिथून आपली सुटका करून घेतली, हे सांगून की मी मेक्काला जात आहे. आणि नंतर आपलं जीवन कसं श्री चैतन्य महाप्रभूंना समर्पित केलं. आपल्या लक्षात आहे ही गोष्ट? प्रभुजीच माताजीच आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली. हो प्रभूजी, लक्षात आहे. होतं ना? आणि आपण ही पण गोष्ट चर्चा केलेली की कशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी स्वतः ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की एवढे प्रयत्न करून पण एवढ्या वर्षानंतरही त्यांची पत्नी ही कृष्ण भावना आंदोलनामध्ये त्यांना पाहिजे तसा सपोर्ट नाहीये. तर त्यावेळेला प्रभुपादांनी पण कसा त्यांच्या गुरूंच्या आदेशानुसार संन्यास घेण्याचं ठरवलं. तर अशा प्रकारे आपण बघतो की आणि आपण हे पण पाहिलेलं जर प्रभुपादांनी त्यावेळेस घरातल्या जिम्मेदाऱ्या त्याच्यामधून निवृत्त होऊन जर संन्यास स्वीकारला नसता आणि कृष्ण भावनेच्या प्रचार प्रसाराकरता जर पाश्चात्य देशात गेले नसते, तर आज तुम्ही, मी, आपण सगळे श्रीमद भागवतम आपल्याला चर्चा करायला जमलं नसतं. तर सांगण्याची गोष्ट अशी की प्रत्यक्षितरित्या पाहिलं तरी ती फसवणूक वाटू शकते, परंतु उद्दिष्ट त्याचं हे उच्च असतं. जसं की आपण अजून एक उदाहरण पाहिलं की आई लहान मुलांना कधी-कधी औषध देत असते आणि औषध देताना जी औषधाची गोळी असते ती खूप कडू असते की औषध खूप कडू असतं. त्याच्यासोबत साखर किंवा बडीशेप किंवा दुसरं त्या मुलाला आवडणारी एखादी गोष्ट दाखवते, की गोड आहे गोळी, जास्त काही काळजी करू नको आणि ती गोळी देते. तर पाहिल्या-पाहिल्या म्हणू शकतो, अरे आई मुलाला फसवत आहे. परंतु ती फसवणूक ही उच्च उद्दिष्टासाठी असते, त्या मुलाच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी असते. तर अशा प्रकारे भागवत आपल्याला एक उदाहरण दाखवत आहे, की कशाप्रकारे धृतराष्ट्राचं न सांगता घर सोडून जाणं, उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये ही एक आध्यात्मिक प्रकारचीच फसवणूक होती, भौतिक प्रकारची नाही. आणि कशाप्रकारे आता येणाऱ्या काही श्लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की भगवंतांचे महान भक्त, शुद्ध भक्त नारद मुनी त्या ठिकाणी येऊन कशाप्रकारे युधिष्ठिर महाराजांची ही जी शंका असते, की कदाचित आपण धृतराष्ट्रांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे ते घर सोडून गेलेले आहेत, ही शंका नारद मुनी दूर करतात. तर आपण श्लोक क्रमांक 38 पासून सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीच, माताजीच, आता जे आपण रिवाइज केलं त्याच्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे. आपण सुरू करू. कृपया आपण श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 38.
अथा जगाम भगवान् अथा अथा जगाम भगवान् नारदः सह तुम्बुरुः नारदः सह तुम्बुरुः प्रत्युत्थायाभिवाद्याः प्रत्युत्थायाभिवाद्याः सानुजोऽभ्यर्चयः मुनिम् सानुजोऽभ्यर्चय मुनिम् कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. किरण जाधव प्रभू. हा प्रभू. हरे कृष्ण. अनुवाद. संजय याप्रमाणे काही बोलत असतानाच महान भगवत भक्त श्री नारद मुनी आपला तंबोरा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या आसनावरून उठून आणि त्यांना अभिवादन करून युधिष्ठिर आणि त्यांच्या बंधूंनी त्यांचे योग्य प्रकारे आदरातिथ्य केले. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा श्रील प्रभुपादद्वारा की जय. या ठिकाणी देवाची नारदांना भगवान म्हणून संबोधले आहे, कारण ते थोर अंतरंग भगवत भक्त आहेत. भगवंतांच्या प्रेममय भक्तीत वास्तविकपणे संलग्न असणारे भक्त भगवंत आणि त्यांच्या भक्तांना समान पातळीवर वागवितात. भगवंतांना असे अंतरंग भक्त अतिशय प्रिय असतात, कारण ते विविध प्रकारे भगवंताच्या यशाचा प्रचार करण्यासाठी सर्वत्र भ्रमण करतात आणि अभक्तांना भक्ती मार्गाची शिकवण देऊन शून्यपणाच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात. वस्तुतः कोणताही जीव अभक्त असूच शकत नाही, कारण ती त्याची स्वरूप स्थिती नाही. कोणी अभक्त असेल अथवा नास्तिक असेल तर असा मनुष्य त्याच्या मूळ वृत्तीत नाही असे समजावे. भगवंतांचे अंतरंग भक्त अशा मोहग्रस्त जीवांवर उपचार करतात आणि म्हणून भगवंतांच्या दृष्टीने ते अतिशय प्रिय झालेले असतात. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, जो कोणी अभक्तांना अश्रद्धांना परमार्थाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांच्या संदेशाचा प्रचार प्रसार करतो, त्याच्याहून त्यांना कोणीही अधिक प्रिय नाही. म्हणून भगवंतांना जसा सन्मान प्रदान केला जातो तसा सन्मान नारदांसारख्या महापुरुषांना दिला जाणे आवश्यक आहे. नारदांसारख्या शुद्ध भक्ताला आपल्या वीणेच्या साहाय्याने भगवंतांचे यशोगान करण्यास व्यतिरिक्त अन्य कार्य नसते. अशा भक्तांचा सत्कार कसा करावा याचे युधिष्ठिर महाराज आणि त्यांचे थोर बंधू हे एक उदाहरण होते. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण सामान्यतः टीव्ही वरील बऱ्याच मालिकांमध्ये वगैरे नारद मुनी पात्र आहे ते चुकीच्या की सामान्यतः लोकांचा असा समज आहे की नारद मुनी म्हणजे कोणत्याही ठिकाणी लोकांना उकसवणारे किंवा कळीचा. आपण श्रीमद भागवतामध्ये जर पाहायला गेलं तर भागवताच्या प्रत्येक स्कंदामध्ये नारद मुनी आपल्याला पाहायला मिळतात. नारद मुनींबद्दल आपल्याला ऐकायला मिळतं. का? कारण एक खूप विशेष एकमेव द्वितीय अशी सेवा नारद मुनी पूर्ण आध्यात्मिक आणि भौतिक जगतामध्ये करतात. आणि ती सेवा म्हणजे भगवंतांपासून विमुख झालेल्या बद्ध जीवांना भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करणे. आणि या एका कार्यासाठी नारद मुनी हे ट्रान्सडेंटल स्पेसमॅन म्हणजे आध्यात्मिक स्पेसमॅनला आपण काय म्हणणार, अंतराळवीर असं नारद मुनींना म्हटलं जातं. कारण आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक वृंदावन पासून वैकुंठापासून ते सर्व भौतिक जगतामधल्या वेगवेगळ्या ग्रहांवर पण जाण्यासाठी नारद मुनींना मुभा आहे. मग तो ब्रह्मलोक असो, महरलोक, तपलोक, जनलोक, पृथ्वीलोक किंवा पृथ्वीपेक्षा खालच्या स्तरावरच्या लोकांमध्ये जाण्यासाठी पण नारद मुनींना मुभा आहे. आणि या प्रत्येक ठिकाणी प्रवास करून नारद मुनी एकच गोष्ट करतात, ती म्हणजे भगवंतांच्या शुद्ध भक्तीचा प्रचार प्रसार करणे. आणि भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक येतो 18व्या अध्यायामध्ये, ज्यामध्ये भगवंत कृष्ण सांगतात की जो कोणी व्यक्ती
त्यांच्या शुद्ध भक्तीचा प्रचार प्रसार करण्यामध्ये गुंतलेला आहे, अशा व्यक्तीपेक्षा दुसरा कोणताच व्यक्ती भगवंतांना प्रिय नाहीये. असे व्यक्ती जे की भगवंतांच्या नित्य प्रचार प्रसारामध्ये गुंतलेले आहेत आणि अशा भगवत भक्तीच्या प्रचारकांमध्ये नारद मुनींचा नंबर हा सर्वात वरच्या स्तरावर लागतो. कारण ते एक क्षणही इकडे तिकडे या सेवेशिवाय दुसरा कुठे व्यतीत करत नाहीत. नित्य नियमित भगवंतांच्या शुद्ध भक्तीच्या प्रचार प्रसारामध्ये नारद मुनी गुंतलेले आहेत. म्हणून या श्लोकामध्ये त्यांना भगवान या विशेषणाने संबोधले. आपण सामान्यतः भगवान हे विशेषण केवळ आणि केवळ भगवंतांनाच संबोधतो, कृष्णांना संबोधतो, जे की 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत. पण कधी-कधी भगवंतांचे असे महान भक्त नारद यांना पण हे विशेषण वापरलं जातं. तर असे नारद मुनी या ठिकाणी आपली वीणा घेऊन तिथे उपस्थित झालेले आहेत. युधिष्ठिर महाराजांचा हे जे शंका आणि त्यांचा जो शोक आहे, तो दूर करण्यासाठी. आपण पुढचा श्लोक पाहू. कुणाचा काही प्रश्न वगैरे असेल, काही जिज्ञासा असेल, तर प्रभुजीज, माताजीज तुम्ही कृपया थांबवू शकता मध्ये. श्लोक क्रमांक 39. युधिष्ठिर उवाच युधिष्ठिर उवाच नाहं वेद गतिं पित्रो नाहं वेद गतिं पित्रो पित्रो भगवन् क्व गतावितः भगवन् क्व गतावितः अम्बावाहत पुत्रार्ता अंबावाहत पुत्रार्ता क्व गता च तपस्विनी. क्व गता तपस्विनी. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी मी वाचू का? हा, रतिरूपा, हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. अनुवाद. युधिष्ठिर म्हणाले की हे देवर्षी, माझे दोन्ही चुलते कुठे गेले आहेत ते मला कळत नाही. तसेच आपल्या मुलांच्या मृत्यूमुळे अतिशय कष्टी झालेली बिचारी माझी तपस्विनी काकीही मला कुठे दिसत नाही. श्री प्रभुपाद द्वारे श्री प्रभुपाद की जय. तात्पर्य. गुणवान आत्मा आणि भगवत भक्त असलेल्या युधिष्ठिरांना आपल्या चुलतेला प्राप्त झालेल्या अपार दुःखांची तसेच तिच्या तपस्येतील कष्टांची जाणीव सदैवच होती. वस्तुतः तपस्वी कोणत्याही प्रकारच्या दुःखांनी विचलित होत नसतो आणि त्यामुळे तो आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर दृढ राहू शकतो. राणी गांधारी ही अशा तपस्व्याचे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. अनेक कठीण प्रसंगामध्ये तिचे असाधारण व्यक्तिमत्व प्रकट झाले आहे. आता पत्नी आणि तपस्विनी या नात्यांचे ती आदर्श होती. जगाच्या इतिहासात अशा गुण वैशिष्ट्यांची स्त्री दुर्मिळच आहे. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. श्री प्रभुपाद की जय. जय जय. माता, पत्नी आणि तपस्विनी. तर आपण पाहतो काही अध्यायांपूर्वी की गांधारी हिचे पती धृतराष्ट्र हे जरी भौतिक आसक्तींमध्ये गुंतलेले, आसक्त असलेले आणि केवळ शरीरानेच आंधळे नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या पण आंधळे असलेलं आपण वर्णन ऐकतो. परंतु गांधारी यांच्याबद्दल श्रीमद भागवतामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं गुणगान केलेलं आहे, त्यांची महती गायलेली आहे. का? विशेषतः 2 गुणांसाठी त्यांचं गुणगान केलेलं आहे. एक म्हणजे जो गुण आपण इथे पाहतो की गांधारी यांच्याकडे तपस्येचं खूप मोठं योगिक बल होतं त्यांच्याकडे. आणि दुसरा त्यांचा गुण म्हणजे त्यांचा पतिव्रात्य, पतींच्या प्रती त्यांची एकनिष्ठता किंवा सेवाभाव, ज्यामुळे केवळ आपल्या पती दृष्टीहीन असल्यामुळे त्यांनी स्वतःला दिसत असून पण स्वतःच्या डोळ्यावर अजन्म पट्टी बांधून स्वतः पण दृष्टीहीन राहिल्या. तर ह्या 2 गुणांमुळे त्यांचं खूप खूप मोठं विशेष महत्व आहे. आणि
शास्त्र सांगतं विशेषतः पती आणि पत्नींच्या बाबतीमध्ये, की कधी-कधी लोकांचा असा गैरसमज असतो, की शास्त्र हे कोणत्या एका जेंडरसाठी म्हणजे पुरुषांसाठी किंवा स्त्रियांसाठी एका बाजूला झुकलेले आहेत का? तर असं अजिबात नाही. भगवंतांनी पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही विशेष प्रकारच्या जिम्मेदाऱ्या, विशेष प्रकारचे आपले आपले गुण ज्याचा उपयोग करून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करता येईल, परिपूर्णता प्राप्त करता येईल, असे दोघांनाही दिलेले आहेत. विशेषतः असं सांगितलंय, की सामान्यतः पुरुष हे कुटुंबातले कुटुंब प्रमुख असतात आणि त्याच्यामुळे निश्चितच अधिकाराच्या बाबतीमध्ये डिसिजन मेकिंग म्हणजे निवड करण्याच्या बाबतीमध्ये निश्चितच त्यांना जास्त मोकळीक असते. परंतु असं सांगितलंय, की जर पती आणि पत्नी शास्त्राप्रमाणे जर आपलं जीवन त्याप्रमाणे निर्देशाप्रमाणे जगत असतील, तर अशा पतीचा जे काही आध्यात्मिक प्रगती तो करतो, त्याचा 50% भाग हा बाय डिफॉल्ट स्वाभाविकतः त्याच्या पत्नीला तो तो लाभ प्राप्त होतो. त्या पतीच्या आध्यात्मिक प्रगतीचा 50% वाटा ऑटोमॅटिकली. काहीच करायची गरज नाही. फक्त पत्नी ही पतिव्रता पाहिजे आणि असं पण सांगितलेलं आहे, की पत्नीच्या चुकांमधला जो 50% चुकांचे रक्षण आहे, ती पण पतीला प्राप्त होते. तर सांगण्याची गोष्ट अशी, की ज्यावेळेस जिम्मेदारी दिलेली आहे एखाद्या जीवाला कुटुंबाचं एक लीड, कुटुंबाचं एक नेतृत्व करण्याची आणि जर तो व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये जर व्यवस्थित पालन करत असेल अध्यात्माचं, तर पूर्ण कुटुंबाचं त्याच्यामध्ये भलं होईल. त्यांची पण आध्यात्मिक प्रगती निश्चित होईल, आत्ता सांगितलेल्या फॉर्म्युल्यानुसार. आणि त्याच प्रकारे जर पती पतिव्रतेचं पालन करत असेल, ज्या प्रकारे गांधारी करत आहे, तर पती चुकीच्या मार्गावर का असेना, परंतु पत्नीला निश्चित पतिव्रता असल्यामुळे त्याचं जे क्रेडिट आहे पतिव्रततेचं, ते निश्चित प्राप्त होईल आणि कमीत कमी स्वर्गलोक तरी निश्चित अशा पतिव्रता पत्नीला प्राप्त होईल. कदाचित धृतराष्ट्रांचं अधोगती झाली असती, अधःपतन झालं असतं, पण गांधारींच्या गुणांमुळे त्यांचं जो उद्धार आहे, तो निश्चित होणार आहे. याच्यावरून असं लक्षात येतं. सांगण्याची गोष्ट अशी, की काय महत्व आहे आध्यात्मिक जीवनामध्ये पतीने आध्यात्मिक मार्ग व्यवस्थित पालन करण्याचं, जेणेकरून त्यांच्या प्रगतीसोबत कुटुंबाची प्रगती होईल आणि पत्नीने अशा प्रकारच्या आध्यात्मिक नेतृत्व करणाऱ्या पतीला त्यांच्या कृष्ण भावनेमध्ये सपोर्ट करण्यासाठी, मदत करण्यासाठी आणि अशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये पती, पत्नी, मुलं सर्व कुटुंब आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती मार्गावर राहतात. आणि याच्या उलट म्हणजे जर एखादी स्त्री विचार करत असेल, की पुरुषाचा जन्म खूप चांगला, की त्यांना किती मोकळीक आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची मुभा आहे आणि मला इतके सारे अटी लागू आहेत, हे करा, हे करू नका. तर पुढचा जन्म काय मिळेल? त्या जेंडरमध्ये मिळेल. त्याचप्रमाणे एका पुरुषाने जर असा विचार केला, की स्त्री जन्म किती चांगला आहे, मला बाहेर खडतर जीवनामध्ये भौतिक जगासोबत आदान-प्रदान करावं लागतं आणि हाउस होल्ड म्हणजे घरातल्या गोष्टी चालवणं ही सोपी गोष्ट आहे. तर हे किती छान. तर पुढचा जन्म पुरुषाला पण तशाच प्रकारे प्राप्त होईल. तर सांगण्याचा अर्थ असा, की हा विचार करण्यात जास्त काही उपयोग नाहीये, की हा जन्म चांगला की तो जन्म चांगला. आपण फक्त आपलं पुढचा जन्म निश्चित करत आहोत अशा प्रकारे भौतिक जगतामध्ये. परंतु जे काही जिम्मेदाऱ्या, जे काही शरीर, जे काही रोल आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे सध्याच्या सेटअपमध्ये, त्या जिम्मेदाऱ्यांचं पालन करून आध्यात्मिक प्रगती करणं हे सर्वात याच्यामध्ये चांगलं आहे. हेच आपण गांधारी यांच्या उदाहरणावरून पाहतो, की त्या स्वतः आध्यात्मिक दृष्ट्या एवढ्या पात्र असून पण त्यांना पती अशा प्रकारचा मिळाला, जो की पूर्ण जीवनभर भौतिक आसक्तीमध्ये गुंतलेला होता आणि त्या भौतिक आसक्तीमध्ये गुंतल्यामुळे इतक्या साऱ्या
कपट कारस्थानामध्ये त्यांनी सहभाग घेतला. परंतु गांधारी यांच्याबद्दल भागवतम हे प्रत्येक ठिकाणी त्यांचं गुणगानच करत आहे, यशोगान करत आहे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच या मुद्द्यावर आता सांगितलेल्या? की वैदिक संस्कृतीमध्ये एका पतीचं काय कर काय कर्तव्य आहे आणि पत्नीचं काय कर्तव्य आहे आणि कशा प्रकारे दोघांनीही एकमेकांना जर आधार दिला आध्यात्मिक प्रगतीसाठी, तर पूर्ण कुटुंबाचं याच्यामधून आध्यात्मिक प्रगती होईल आणि कल्याण होईल. नाहीतर तू मोठा कमी मोठा याच्यामध्ये पूर्ण जीवन असंच व्यर्थ होऊन जाईल. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? आपण पुढच्या श्लोकाला जाण्याच्या अगोदर? ठीक आहे. नाही नाही प्रभूजी. ठीक आहे. श्लोक क्रमांक 40. कर्णधार इवा पारे कर्णधार इवा पारे भगवान पारदर्शकः भगवान पारदर्शकः अथा बभाषे भगवान बभाषे भगवान नारदो मुनी सत्तमः नारदो मुनी सत्तमः. कोणाला वाचायचं आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मी परत वाचू का? हा, एक मिनिट. हा, क्षितिजा मी माताजी वाचू? तुम्हाला. हो. हा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. तुम्ही महासागरातील एखाद्या नौकेच्या कप्तानाप्रमाणे आहात. तुम्ही आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत नेऊ शकाल. असे विनवल्यानंतर तत्वज्ञ भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या भगवान देवर्षी नारदांनी बोलायला प्रारंभ केला. तात्पर्य: तत्वज्ञांचे अनेक वर्ग आहेत, परंतु ज्यांनी पूर्ण ब्रह्म पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा साक्षात्कार केला आहे आणि स्वतःला भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत वाहून घेतले आहे, ते सर्व तत्वज्ञानांमध्ये श्रेष्ठ होत. भगवंतांच्या अशा शुद्ध भक्तवृंदांमध्ये देवर्षी नारद प्रमुख आहेत. यामुळेच येथे त्यांचे वर्णन मुनी सत्तम अर्थात तत्वज्ञ भक्तांमधील सर्वश्रेष्ठ असे करण्यात आले आहे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मुखातून वेदांताचे श्रवण करून परमतत्वाची पूर्ण ओळख झाल्याविना कोणीही विद्वान तत्वज्ञ भक्त होऊ शकत नाही. पूर्ण विश्वासू विद्वान त्यागी असल्याविना कोणी शुद्ध भक्त होऊ शकत नाही. शुद्ध भगवत भक्त आपल्याला अज्ञानाचा सागर पार करून पैलतीरी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो. देवर्षी नारद युधिष्ठिरांच्या प्रासादाला भेट देत असत, कारण सर्वच पांडव शुद्ध भगवत भक्त होते आणि आवश्यकतेनुसार देवर्षी नारद त्यांना परामर्श देण्यासाठी नेहमीच तत्पर असत. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो की युधिष्ठिर महाराज एवढ्या शोकमय अवस्थेत पण एक गोष्ट जाणीवपूर्वक करत आहेत. ते म्हणजे ज्या वेळेस नारद मुनींचं तिथे आगमन झालेलं आहे, त्यावेळेस आपल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्याचं निरासन करण्यासाठी युधिष्ठिर महाराज हे नारद मुनींना विनंती करत आहेत. त्यांनी कृपया त्यांच्या युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या दूर कराव्यात. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की आध्यात्मिक जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? भगवंतांच्या शुद्ध भक्तांना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. की भगवंतांचे असे भक्त जे तत्वदर्शी आहेत, ज्यांनी तत्व म्हणजे भगवंतांना पूर्ण प्रकारे जाणलं आहे, केवळ असेच भक्त हे अशा प्रकारचं शोक, भय, मोह इत्यादी दूर करण्यामध्ये सक्षम आहेत. आणि नारद मुनींचं तिथे असलेल्या उपस्थितीचा योग्य फायदा घेण्यासाठी युधिष्ठिर महाराज त्यांना विनंती करत आहेत, त्यांच्या शंका दूर करण्यासाठी. दुसरा मार्ग जे की भौतिकवादी लोक स्वीकारतात, अशा स्वतःच्या मनामध्ये असणारे प्रश्न शंका दूर करण्यासाठी
आपण बघतो की ते भौतिकवादी लोकांना कॉन्टॅक्ट करतील, विचारतील त्यांची काय पात्रता आहे ते न जाणता. आणि आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतके सारे अशा साइट्स सापडतात आपल्याला. उदाहरणार्थ Reddit असू द्या किंवा अशा खूप साऱ्या बाकीच्या पण साइट्स आहेत, जिथं लोकं सोशल प्लॅटफॉर्मवर आपले प्रश्न मांडतात. हे न जाणता की समोरचा जो व्यक्ती काही सुचवत आहे, काही उत्तर देत आहे, त्याची आध्यात्मिक स्तरावर कोणत्या स्तरावर तो स्थित आहे, त्याची आध्यात्मिक पात्रता काय आहे, हे न जाणता आपण मार्गदर्शन स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. परंतु शास्त्र सांगतं, जर आपल्याला भक्ती तत्वांप्रमाणे जर आपल्या शंकांचं निरासन पाहिजे असेल, तर केवळ आणि केवळ जो गुरु-शिष्य परंपरेमध्ये भक्त येत आहेत, अशा भक्तांनाच आपण गाठलं पाहिजे. त्यांनाच आपल्या शंका विचारल्या पाहिजे आणि त्यांनी पण दिलेलं जे उत्तर आहे, ते असं नाही की मनाने काही पण उत्तर दिलं आणि आपण स्वीकारलं. ते उत्तर गुरु, साधू आणि शास्त्र म्हणजे तो भक्त जे सांगेल ते शास्त्राच्या याच्याप्रमाणे आहे का? उपदेशाप्रमाणे आहे का? गुरु, साधू आणि शास्त्र असे तिघांचे उपदेश एकमेकांशी सिंक झाले पाहिजेत, मॅच झाले पाहिजेत. त्याच्यावरूनच आपल्याला कळेल की ते उपदेश स्वीकारायला पाहिजे का नाही. तर अशा प्रकारे नारद मुनींना युधिष्ठिर महाराज विनंती करत आहेत त्यांच्या शंका दूर करण्यासाठी. आता आपण पाहू की नारद मुनी कसं शास्त्रोक्त उपदेशांचं अंजन युधिष्ठिर महाराजांना घालतात, जेणेकरून त्यांच्या सर्व शंका दूर होतील आणि कशाप्रकारे भगवंतांची काय योजना आहे, कृष्णांची काय योजना आहे आणि त्या योजनेप्रमाणे युधिष्ठिर महाराजांनी कशाप्रकारे ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे, भगवंतांच्या योजनेप्रमाणे ते नारद मुनी इथे समजावून सांगतात. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. नारद उवाच नारद उवाच मा कञ्चन शुचो राजन् कञ्चन शुचो राजन् यदीश्वर वशं जगत् यदीश्वर वशं जगत् लोका सपालयस्ये लोका सपालायस्ये मे वहन्ति बलिम् ईशितुः वहन्ति बलिमीशितुः स संयुनक्ति भूतानि संयुक्ति भूतानि स एव वियुनक्ति च स एव वियुनक्ति च कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजी हरे कृष्ण. हा विजया माताजी हरे कृष्ण. माझा आवाज येते ना? हा हा माताजी. युधिष्ठिर श्री नारद म्हणाले, हे पुण्यशील राजा, कोणाही विषयी शोक करू नकोस, कारण प्रत्येक जण परम समर्थ भगवंतांच्या अधीन आहे. म्हणून तर सर्व जीव मात्रे आणि त्यांचे नेते सुद्धा लोकपाल आपले संरक्षण व्हावे यासाठी त्यांची विविध उपचारांनी पूजा करीत असतात. सर्व प्राणीमात्रांना एकत्र जोडणारे आणि तोडणारे तेच आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा प्रत्येक प्राणी, मग तो भौतिक जगात असो अथवा दिव्य जगात असो, तो परमार्थांच्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतो. विश्वप्रमुख ब्रह्मदेवांपासून ते नगण्य मुंगीपर्यंत सर्वजण त्यांचे आज्ञापालन करीत असतात. अशा प्रकारे भगवंतांच्या अधीन असणे ही प्राण्याची स्वाभाविक स्थिती आहे. मूढ प्राणी, विशेषतः मानव, परमेश्वरांच्या नियमांविरुद्ध कृत्रिमरित्या बंडखोरी करतो आणि त्यामुळे असुर किंवा नियमभंग करणारा या रूपाने तो दंडित होतो. परमेश्वराच्या आज्ञेने प्राण्याला काही विशिष्ट स्थितीत ठेवण्यात येते आणि त्यांच्याकडून अधिकार प्राप्त केलेल्या माध्यमाकडून त्याला येथून इतरत्र टाकण्यात येते. ब्रह्मा, शिव, इंद्र, चंद्र, युधिष्ठिर महाराज अथवा अलीकडच्या इतिहासातील अकबर, अलेक्झांडर, नेपोलियन, गांधी, सुभाष, नेहरू
असे सर्वच भगवंतांचे सेवकच आहेत आणि परमेश्वराच्या सर्वश्रेष्ठ इच्छेने त्यांना आपापल्या पदावर नेमण्यात येते आणि काढून टाकण्यात येते. त्यापैकी कोणीही स्वतंत्र नाही. अशा लोकांनी अथवा प्रमुखांनी भगवंतांविरुद्ध बंड केले आणि त्यांची सत्ता मांडली नाही तर त्यांना या जगातील अधिक कठोर नियमांना आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या कष्टांना सामोरे जावे लागते. म्हणून केवळ मूर्ख मनुष्य भगवंतांचे अस्तित्व नाकारतो. या ढळढळीत सत्याचा युधिष्ठिरांना प्रत्यक्ष अनुभव आला. ते आपल्या वृद्ध चुलता-चुलतीच्या अकस्मात गमनाने विरह व्याकुळ झाले. राजा धृतराष्ट्राला पूर्वकर्मानुसार सद्यस्थिती प्राप्त झाली होती. त्याने पूर्वीच त्याला प्राप्त झालेल्या चांगल्या वाईट परिणामांचा भोग केलेला होता. परंतु कोणत्याही रीतीने एक विदुरांसारखा अनुज लाभणे त्याच्या भाग्यात होते. त्यांच्या उपदेशाने तो या भौतिक जगातील सर्व प्रकारचा संबंध तोडून मुक्ती प्रित्यर्थ राजवाड्यातून बाहेर पडला होता. सामान्यतः योजना आखून कोणाला सुख दुःखाच्या प्रवाहाला बदलता येत नाही. अजिंक्य काळाच्या सूक्ष्म व्यवस्थेनुसार ती जशी येतील तशीच आपणाला स्वीकारावी लागतात. त्यांच्या विरुद्ध जाऊन काही उपयोग होत नाही. म्हणून सर्वात उत्तम गोष्ट ही की मनुष्याने मुक्त होण्याचा प्रयास करावा. मनुष्याचे मन व बुद्धी विकसित असते, त्यामुळे त्याला या विशेष अधिकार प्राप्त झाला आहे. मानव देहात असेपर्यंतच मुक्ती मिळविता यावी म्हणून वेदांनी विविध प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. जो प्रगत बुद्धिमत्तेमुळे प्राप्त झालेली ही संधी वाया घालवितो तो अधम समजला जातो व त्याला या जीवनात अथवा पुढील जन्मात विविध प्रकारचे कष्ट भोगावे लागतात. अशा रीतीने भगवान सर्वांवर नियंत्रण करतात. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. श्री नारद म्हणाले, हे पुण्यशील राजा, कोणाही विषयी शोक करू नकोस, कारण प्रत्येक जणच परम समर्थ भगवंतांच्या अधीन आहे. म्हणून तर सर्व जीव मात्रे आणि त्यांचे नेते सुद्धा लोकपाल आपले संरक्षण व्हावे यासाठी त्यांची म्हणजे भगवंतांची त्यांची विविध उपचारांनी पूजा करीत असतात. सर्व प्राणी मात्रांना एकत्र जोडणारे आणि तोडणारे हेच आहेत. तर इथे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना समजावून सांगत आहेत की कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कोणीही व्यक्ती एकत्र येणं, एकमेकांच्या संपर्कात येणं आणि काळाच्या ओघाने एकमेकांपासून दूर जाणं हे केवळ आणि केवळ भगवंतांच्याच योजनेचा भाग आहे. श्रीमद भागवतामध्ये एक खूप सुंदर उदाहरण येतं की ज्या प्रकारे नदीला ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस नदीच्या प्रवाहामध्ये पाण्यामध्ये काही पानं, फुलं, कचरा, लाकडाचे ओंडके, काही बाकीच्या गोष्टी ह्या वाहत वाहत प्रवाहामध्ये एकत्र येतात आणि त्या नदीच्या प्रवाहाबरोबर काही वेळ त्या एकत्र राहतात आणि प्रवाहासोबतच काही वेळाने पुन्हा वेगवेगळ्या दिशेला त्या वाहून जातात, वेगवेगळ्या दिशेला. त्याच प्रकारे शास्त्र सांगतं की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती जे काही आपल्या सोबत आहेत, आपले आई असो, वडील असो, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलं किंवा बाकीचे आप्तेष्ट, हे सुद्धा भगवंतांच्याच योजनेने काही काळापुरता आपण एकत्र आलेलो आहोत. जसं की पतीसाठी पत्नी किंवा पत्नीसाठी पती किंवा आई वडिलांसाठी मुलं हे काही काळापुरता एकत्र आलेले आहेत भगवंतांच्या योजनेनुसार त्या नदीच्या पाण्यावरच्या पानं, फुलं इत्यादी गोष्टींप्रमाणे. आणि भगवंतांच्याच योजनेनुसार काही काळानंतर ज्या प्रकारे ते नदीवर वाहणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या दिशेला जातात, त्याच प्रकारे हे व्यक्ती पण वेगवेगळ्या दिशेला जातात आणि पुढच्या जन्मामध्ये आपण नवीन सेट प्राप्त करतो आई वडिलांचा, बहीण भावांचा किंवा बाकीच्या आप्तेष्टांचा, ज्या प्रकारे आपल्याला जन्म प्राप्त होते. आणि एका बुद्धिमान व्यक्तीचं हे कार्य आहे की ही भगवंतांची योजना ओळखणे आणि त्यामुळे खूप जास्त कोणतीही गोष्ट खूप अधिक हर्ष न होणे, अधिक आनंदित न होणे
आणि अधिक दुःखी शोकाकुल सुद्धा न होणे. आणि केवळ भगवत भक्तच भगवंतांचा हात जाणू शकतात या साऱ्या घटनांमध्ये. ज्या प्रकारे आपण उदाहरण देतो की आपण पाहताना माझ्या समोर काय चालू आहे, पाठीमागे काय चालू आहे, आजूबाजूला थोडं समजू शकतो. परंतु जो व्यक्ती बर्ड्स आय व्ह्यू ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, बर्ड्स आय व्ह्यू ला मराठीत काय शब्द आहे प्रभुजी, माताजी? कोणाला माहिती आहे? की एखादी गोष्ट जर आपण वरून पाहिली उंचावरून, तर आपल्याला केवळ एकाच ठिकाणी काय चाललंय हे दिसत नाही, तर सर्व ठिकाणचं व्यवस्थित दिसतं. तर अशा प्रकारे असे भगवंतांचे शुद्ध भक्त जे की भगवंतांची योजना जाणतात, हे शास्त्रांनी दिलेल्या दृष्टीप्रमाणे त्या जगामध्ये कोणती गोष्ट का होत आहे, ते त्या योजनेचाच भाग म्हणून समजून घेतात. आणि नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना इथे सांगत आहेत, की हे पुण्यशील राजा, आपण पण हे जाणून घ्या, की धृतराष्ट्र आणि गांधारी आणि विदुर हा तुम्ही दिलेला महाल सोडून जाणे, हे पण भगवंतांच्याच योजनेचा भाग आहे. तर कृपया तुम्ही यासाठी शोकाकुल होऊ नका. आणि कशा प्रकारे भगवंतांच्या योजनेचा भाग आहे, ते नारद मुनी पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात, की विदुर महर्षींनी धृतराष्ट्र यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठीच हा उपदेश देऊन त्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे त्यांच्यासोबत. त्यांच्या हृदयामध्ये किमान जीवनाच्या शेवटच्या क्षणी तरी भौतिक गोष्टींपासून वैराग्य प्राप्त व्हावं आणि आध्यात्मिक गोष्टींवर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं. तर पुढचा श्लोक पाहू. कुणाचा काही प्रश्न असेल तर कृपया प्रभूजीस माताजीस तुम्ही थांबवा. श्लोक हरे क्रमांक. कृष्ण. हरे कृष्ण माताजी. माताजी. प्रभू, प्रश्न होता की हा. प्रभूजी आता भक्तांनी इथे सांगितलं ना की म्हणजे नारद मुनींनी सांगितलं की सगळे करणारा म्हणजे भगवंतच आहे. तर प्रभूजी आज आपण बघतोय की खूप ठिकाणी धर्माचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि मंदिरं वगैरे तोडले जात आहेत, देवी देवतांचा अपमान वगैरे होत आहे. तर हे सुद्धा भगवंतच घडून आणताय का? कारण की करता तर भगवंतच आहे, असे भगवंतांनी स्वतः बोलले की मी करता आहे. तर मग हे सगळं भगवंतच घडून आणताय का? जेणेकरून कलियुग मध्ये या सगळ्या गोष्टी घडून याव्यात. खूप खूप महत्वाचा आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे, की जर या जगतामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट हे भगवंतांच्या अनुमतीने, संमतीने होत आहे, तर मग भगवंत घडून आणत आहेत का? तर भगवंतांच्या अनुमतीने होण्यामध्ये आणि भगवंत घडवून आणण्यामध्ये फरक आहे. की ह्या ज्या भगवद्गीतेत 5वा अध्याय आहे, कर्मयोग, ऍक्शन इन कृष्णा कॉन्शियसनेस. त्याला मराठीमध्ये काय अनुवाद आहे, एकदा रतिरूपा माताजी तुम्ही पहा. 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, की कशा प्रकारे एक जीव जी कोणते कार्य करतो, ते प्रत्येक कार्य हे जरी भगवंतांच्या अनुमतीने होत असेल, तरी त्या कार्यासाठी जिम्मेदार हा जीव आहे, भगवंत नाहीयेत. का? कशामुळे? कारण जी इच्छा आहे प्रकट करणारा, तो शेवटी जीव आहे आणि भगवंत त्या इच्छेचं जे स्वातंत्र्य आहे, एकदम सूक्ष्म स्वातंत्र्य आपल्याला जे भगवंतांनी दिलंय, त्या स्वातंत्र्यामध्ये कधीही भगवंत अडथळा आणत नाहीत. उदाहरण देतो मी तुम्हाला या स्वातंत्र्याचा अर्थ काय. उदाहरणार्थ, उद्या सकाळी उठल्यानंतर मला ब्रह्ममुहूर्तामध्ये मंदिराला जायचंय. सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम तिथे उपस्थित राहण्यासाठी, अटेंड करण्यासाठी. का मला 8 वाजेपर्यंत झोपायचंय, का सकाळी उठून टीव्ही बघायचाय, मूव्ही पाहायची आहे. हे स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. छोटंसं स्वातंत्र्य आहे. पण मी जर ठरवलं, की उद्या सकाळी उठून सकाळी लगेच मला ला जायचंय, तर मला ते स्वातंत्र्य नाहीये. का? कारण ला जाण्यासाठी जो व्हिसा आवश्यक आहे, तो माझ्याकडे नाहीये. याचा अर्थ जे स्वातंत्र्य आहे ते काय आहे? एका मर्यादेपर्यंत दिलेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करायचा की अनुपयोग करायचा, चुकीचा उपयोग करायचा, हे ठरवणं त्या जीवाच्या हातात आहे. तर भगवंत काय करतात, फक्त आपल्या चांगल्या किंवा वाईट विचारांना अनुमती देतात ते कार्य पार पाडण्यासाठी. आणि मात्र त्या चांगल्या किंवा वाईट कार्यांसाठी उत्तरदायित्व हे
भगवंतांचं नाहीये, आपलं स्वतःचं उत्तरदायित्व आहे. मग कोणी प्रश्न विचारू शकतो, की मग भगवंत चुकीच्या गोष्टीसाठी का अनुमती देत आहेत? उदाहरणार्थ एका चोराला ज्यावेळेस चोरी करावी वाटते, तर भगवंतांची अनुमती असल्याशिवाय तो चोरी करू शकत नाही. तर का अनुमती देत आहेत? कारण भगवंतांना आपलं जे सूक्ष्म का होईना जे स्वातंत्र्य आहे, त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायला आवडत नाही. नाहीतर मग ते फोर्स्ड प्रेम होईल. फोर्स्ड प्रेम म्हणजे की चल काठी उचल आणि तू भक्ती करतोस का नाही? जर केली नाहीस तर तुला अन्न, वस्त्र, निवारा मिळणार नाही. मग ते प्रेम नाही राहिलं. ते काय झालं? बळजबरी झालं. तर भगवंतांना ती बळजबरी कधीच आवडत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक प्राणी मात्राला सूक्ष्म का होईना, परंतु स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे. आणि तुमचा जो प्रश्न होता, की या जगात होणारे ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी मंदिरांना तोडफोड होत आहे, काही ठिकाणी भगवंतांच्या भक्तांवर अत्याचार होत आहे. तर हे निश्चितच भगवंतांची इच्छा अजिबात नाहीये. परंतु त्या दुष्कृतीनं चुकीचं कार्य करणाऱ्या लोकांचे जे चुकीचे इच्छा आहेत, त्या इच्छांमुळेच हे कार्य होत आहेत आणि त्यासाठी त्यांना उत्तरदायित्व, जिम्मेदारी पण भोगावी लागणार आहे. ठीक आहे माताजी. तर कलियुगामध्ये अधःपतने निश्चित शास्त्र सांगतं, पण त्याचा अर्थ असा नाही. प्रभुपाद उदाहरण देतात खूप सुंदर. भागवतामध्येच काही दिवसांपूर्वी आम्ही भक्ती वैभवमध्ये पाहिलं, की पाऊस येतो आणि पाऊस खूप जोरात चालू असताना सगळं काही भिजतं. आपण पण जर पावसात चालत असू तर आपले पण कपडे ओले होतील, चिखल वगैरे अंगावर उडू शकेल. परंतु पाऊस येत आहे आणि पावसाला आपण थांबवू शकत नाही. म्हणून आपण काय उघडे फिरत नाही. आपण काय करतो? छत्री हातात घेतो, की पाऊस जरी आपल्या हातात नाहीये थांबणं किंवा काही, पण आपण स्वतःची रक्षा करू शकतो ती छत्री हातात घेऊन. त्याचप्रमाणे भगवंतांच्या जरी अनुमतीने काही जगतामध्ये काही लोकांच्या चुकीच्या विचारांमुळे चुकीचे कार्य घडत असतील, परंतु त्या कार्यांपासून जगाची होणारी जी अधोगती आहे, ती थांबवण्यासाठी निश्चितच भक्तांनी प्रयत्न करायला पाहिजेत. ज्या प्रकारे पावसामध्ये पण आपल्या स्वतःला पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण छत्री वापरायचं ठरवतो, त्याच प्रकारे या कलियुगाच्या अधोगतीमध्ये पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. बाकीच्यांचं सोडा, पण किमान स्वतःचं जीवन तरी उद्धार करण्यासाठी. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हो प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर अं, पहिला हां, माताजी. प्रभूजी, प्रति कर्मयोग कृष्ण भावना भावित कर्म, 5वा अध्याय बद्दल. 5वा अध्याय हां. तर कर्मयोग, कृष्ण भावना भावित कर्म ह्या अध्यायामध्ये हे क्लिअरली सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे जीव, आत्मा जो आहे, तोच जिम्मेदार आहे त्यांनी केलेल्या कार्यासाठी. भगवंतांना आपण जिम्मेदार ठरवू शकत नाही. भगवंत फक्त उपदृष्टा आणि अनुमंता. उपदृष्टा म्हणजे ऑब्झर्व्हर आणि अनुमंता म्हणजे सँक्शनर. परवानगी देणारे आहेत आणि ऑब्झर्व्ह करणारे आहेत. पण त्यांना दोष देऊ शकत नाही. हरे कृष्ण. अजून हरे कोणाचा काही कृष्ण. प्रश्न आहे? हां, माताजी. हा प्रभूजी, आता शास्त्राचे जे निर्देश आहेत ते सगळे जीवासाठीच आहेत ना. म्हणजे हो. जर का भगवंतच सगळे करता असते तर मग आपल्याला उपदेश का मिळाला असता? म्हणजे तो निरर्थकच आहे. याचा अर्थ जीवच करताय, कारण तो इच्छा करतो आणि त्याला कसं म्हणजे त्याला निर्देश शास्त्र देतं कशा प्रकारे त्याने वागलं पाहिजे. तर हेही बरोबर. कारण आपण म्हणू शकतो का, की म्हणजे समजण्यासाठी की जीव हा एकमेव करता नाहीये. बरोबर आहे. तर आपण करत आहोत, पण आपण एका लिमिटेड, सीमित मात्रेमध्ये करत आहोत. जसं मी तुम्हाला हा. उदाहरण दिलं, की एका गायीच्या गळ्याला ज्यावेळेस दोरी बांधलेली असते, त्या दोरीच्या रेडियसमध्ये गाय फिरू शकते. परंतु त्या गायीने जर ठरवलं, की मी कुठे पण हुंदडत जायचं, तर ते अलाउड नाहीये, कारण दोरी बांधलेली गळ्यामध्ये. तसं आपल्याला जेवढी भगवंतांनी दोरी दिलेली आहे, सीमा दिलेली आहे, तेवढ्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याचं आपल्या हातात आहे. आपला हा. फ्री विल म्हणजे आपलं स्वातंत्र्य वापरून. स्वातंत्र्य. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढे जाऊ आपण. श्लोक क्रमांक 42 एवढा श्लोक आपण कव्हर करू. यथा गावो नसी प्रोतास यथा 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 गावो गावो नसी नसी प्रोता प्रोता तन्यां बद्धाश्च दामभिः तन्यां बद्धाश्च बद्धाश्च दामभिः वाक्तन्यान्नामभिर्बद्धा वाक्तन्यां नामभिर्बद्धा नामभिर्बद्धा वहन्ति बलिमीशितुः
वहन्ति बलिनीशितुः. हरे कृष्ण. कुणाला वाचायचंय? हरे कृष्ण, मी वाचू का? योजना. येस मॅडम. हा. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे नाकात वेसण असलेला आणि दाव्याने बांधलेला बैल स्वामीचे ओझे वाहत असतो, तद्वत मानव प्राणी विविध प्रकारच्या वैदिक विधी निषेधांनी बांधलेला असून तो परमेश्वरांच्या अधीन राहूनच त्यांच्या आज्ञांचे पालन करीत असतो. तात्पर्य: आपण मनुष्य आपण आत्ताच हे उदाहरण पाहिलं, गाय दोरीला बांधलेली, की तेवढ्या तेवढ्या रेडियसला काय म्हणतो आपण? त्रिज्या. तर तेवढ्या रेडियस मध्ये ती फिरू शकते. आणि इथे पण हेच उदाहरण दिलेले आहे की परीघ. परीघ. तर प्रत्येक व्यक्ती पण अशाच प्रकारे भगवंतांनी दिलेल्या नियमांमध्ये बांधलेला आहे आणि तेवढ्या बांधलेल्या परिघामध्ये तो स्वतःचे कार्य करू शकतो. येस माताजी. तात्पर्य: मनुष्य, पशु अथवा पक्षी यांपैकी प्रत्येक जीव स्वतःला सर्वथैव स्वतंत्र समजतो, पण परमेश्वराच्या कडक नियमांपासून कोणीही स्वतंत्र नाही. परमेश्वराचे नियम अतिशय कठोर आहेत. ते कोणालाही कोणत्याही परिस्थितीत अवमानता येत नाहीत. बहिष्कृत लोक आपल्या चातुर्याने मानवनिर्मित नियम मोडू वा टाळू शकतात, परंतु या सर्वश्रेष्ठ विधात्याच्या नियमांचे कोणाकडूनही यत्किंचितही उल्लंघन होणे कदापि शक्य नाही. परमेश्वराच्या नियमात यत्किंचित जरी फेरफार करण्यात आला तरी नियमभंग करणाऱ्याला घोर संकटांना तोंड द्यावे लागते. परमेश्वराच्या या आज्ञांना धर्मसंहिता म्हटले जाते. त्या परिस्थितीनुसार दिलेल्या असतात, परंतु धर्माचा सिद्धांत सर्वत्र एकसारखाच असतो. भगवंतांच्या आदेशांचे, धर्मसंहितेचे पालन करणे भौतिक अस्तित्वाची ही अवस्था आहे. या भौतिक जगातील सर्व जीवांनी स्वतःहून बद्ध जीवनाचे संकट पत्करले आहे आणि ते भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या जाळ्यात सापडले आहे. यातून सुटण्यासाठी भगवंतांच्या आज्ञांचे पालन करणे हाच एकमेव मार्ग उपलब्ध आहे. परंतु या मायेच्या भ्रमाच्या बंधनातून मुक्त होण्याऐवजी मूर्ख लोक अनेक प्रकारच्या नामकरणांनी, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हिंदू, मुसलमान, भारतीय, युरोपीय, अमेरिकी, चीनी व इतर उपाधींनी बद्ध होतात आणि तद्देश संबंधी नियमांखाली किंवा शास्त्रांच्या प्रभावाखाली भगवत ज्ञानाचे पालन करतात. राज्याचे शासकीय नियम हे धर्मसंहितेच्या अनुकरणाची एक अपूर्ण प्रतिमा आहे. निधर्मी राज्य अथवा भगवत भावनारहित राज्य नागरिकांना शासकीय नियम पालन करण्याचे बंधन घालते, परंतु परमेश्वराच्या शासनाचे नियम मोडण्यास अनुमती देते. फलतः जनसामान्यांकडून राज्याचे मनुष्यकृत अर्धवट नियम जरी पालन झाले तरी तेथे परमेश्वराच्या नियमांचा भंग झाल्याने त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. भौतिक अस्तित्वाच्या स्थितीत प्रत्येक मनुष्य स्वभावतःच अपूर्ण आहे. त्यामुळे भौतिकदृष्ट्या कोणी कितीही प्रगत असला तरीही त्याच्या हातून परिपूर्ण नियमावली साकार होण्याचा कधीही संभव नाही. परमेश्वराच्या नियमावलीत अशा त्रुटी असत नाही. जनप्रमुखांना परमेश्वराच्या संहितेचे योग्य शिक्षण मिळाले तर ध्येयहीन लोकांच्या विधिमंडळाची काही आवश्यकता उरणार नाही. मानव निर्मित नियमात कधी परिवर्तन होत नाही, कारण सर्व पूर्ण परमेश्वराचे नियमही परिपूर्णच असतात. धर्मसंहिता, शास्त्रातील नियम हे परमेश्वराच्या मुक्त प्रतिनिधींद्वारे प्राणी मात्रांच्या विविध जीवनावस्था लक्षात घेऊन मांडण्यात आलेले असतात आणि अशा भगवद्ज्ञानाचे पालन करून बद्ध जीव भौतिक अस्तित्वाच्या पकडीतून हळूहळू मुक्त होत असतो. तथापि जीव स्वरूपतः भगवंतांचा नित्य दास आहे. मुक्तावस्थेत जीव दिव्य प्रेम भावनेतून भगवंतांची सेवा करतो आणि पूर्ण स्वातंत्र्याचे जीवन सुखाने उपभोगतो. अशा प्रेममय सेवेत तो कधी भगवंतांच्या समान स्तरावर असतो तर कधी भगवंताहून वरिष्ठ स्तरावर असतो. नियंत्रित भौतिक जगत प्रत्येक जीवाला इतर जीवांवर स्वामित्व गाजवावे असे वाटते आणि मायाशक्तीच्या भ्रमाने ही इतरांवर प्रभुत्व गाजवण्याच्या मनोवृत्ती भौतिक जीवनाच्या वृद्धीला कारणीभूत ठरते. जोपर्यंत जीव भगवंतांशी असलेले त्याचे सेवकत्वाचा मूळ संबंध पुनर्जागृत करून त्याला शरण जात नाही, तोपर्यंत तो या भौतिक जगात अधिकच बांधला जातो. भगवद्गीतेचा हाच अंतिम संदेश आहे. जगातील अधिकृत शास्त्रेही हेच सांगतात.
हरे कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्ण. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद हरे की कृष्ण. जय. जय. तर इथे सांगितलेलं आहे की आपल्याला जे सीमित स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंतांनी, जसं की आपण गाईचं किंवा बैलाचं उदाहरण पाहिलं, तर त्या सीमित स्वातंत्र्यांपासून मुक्तता प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे शास्त्रात दिलेल्या भगवंतांच्या नियमांचं पालन करणं. आपल्याला एक खूप छोटंसं उदाहरण देतो मी, की ज्यावेळेस आपण भगवंतांच्या नियमांचं पालन करायचं ठरवत नाही, ज्यावेळेस त्यांचे नियम तोडायचं ठरवतो, त्यावेळेस भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे, ती कशाप्रकारे हा निसर्ग पण आपल्याला शिक्षा देतो. तर काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे, युरोपमधली. तुम्ही आता पण Google करून ही गोष्ट चेक करू शकता नंतर आपल्या चर्चेनंतर, की गाय हा स्वाभाविकतःच शाकाहारी पशु आहे आणि गायीचं अन्न ठरलेलं आहे, ते म्हणजे गवत, चारा. परंतु युरोपमधील या लोकांनी स्वतःचं डोकं चालवण्यामुळे त्यांनी असं ठरवलं, की गाय यांना तुम्हाला माहिती असेल, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाईचं जर्सी गायींची वगैरे पैदास केली जाते. त्यांना मोठं केलं जातं इंजेक्शन वगैरे देऊन, जेणेकरून जोपर्यंत त्या दूध देतील तोपर्यंत दूध घ्या आणि ज्यावेळेस त्या दूध देणं बंद होईल, त्यावेळेस मांसासाठी त्यांची कत्तल केली जाते. तर या गायींना मोठं करण्यासाठी तिथल्या लोकांनी त्यावेळेस ठरवलं, की जे मृत प्राण्यांचे असू किंवा अ, असे असू, जे शरीरापासून निघणारे काही जे बाय प्रॉडक्ट्स आहेत मृत प्राण्यांचे, त्याच्यापैकी हाडं जे आहेत, बोन्स, त्याचं चूर्ण करून ते पण गायीच्या खाण्यामध्ये मिक्स करू लागले, जेणेकरून त्यांना काय त्यांच्या बुद्धीने सुचलं, की पौष्टिकता पण मिळावी आणि अन्न पण कमी लागावं, चारा वगैरे त्याच्यासोबत हे पण टाकू आपण. परंतु हे क्लिअर निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध जाण्यासारखं आहे, की जो स्वाभाविकतः एक शाकाहारी प्राणी आहे, त्या प्राण्याच्या अन्नामध्ये तुम्ही अशी गोष्ट मिसळत आहात, जी की शाकाहारी नाहीये, निसर्गाच्या नियमांच्या विरुद्धपणे आहे. आणि अशा प्रकारे काय व्हायला लागलं, की ज्यावेळेस गायींना अशा प्रकारचं चुकीचं अन्न खायला देऊ लागले, त्या गायींपासून निघणारं जे दूध होतं, त्या दुधापासून एक विशिष्ट प्रकारचा आजार युरोपमध्ये होण्यास सुरुवात झाली आणि त्या आजारामध्ये काय व्हायचं, की जे लहान मुलं होते, ज्यांना हे दूध दिलं गेलं, त्यांच्या मेंदूमध्ये एका विशिष्ट प्रकारची छिद्र वगैरे होऊन खूप मोठा आजार त्या शिशूंना होऊ लागला आणि त्या आजाराचं सगळं जे खापर आहे, जो दोष आहे, तो फोडला गेला गायींवर. तर गायींची काय चूक त्याच्यामध्ये, की निसर्गाचा नियम आहे, की गायींचं खाद्य हे शाकाहारी आहे. त्या स्वाभाविकतः गवत, चारा अशाच प्रकारचं खाद्य खाण्यासाठी योग्य आहे. पण त्यांच्या खाण्यामध्ये भेसळ वगैरे करून, चुकीची गोष्टी करून, नियम मोडून तुम्ही हार्ड जे की त्यांचं स्वाभाविक खाद्य नाहीये, ती गोष्ट मिसळत आहात. निश्चित निसर्ग त्या गोष्टीला प्रतिकार करेल आणि अशा प्रकारचे कधी न पाहिलेले पूर्वी रोग निर्माण होतील. आता पण तुम्ही जर Google नंतर करून पाहिलं, मॅड काऊ डिसीज, तर आपण समजून घ्यायला पाहिजे की हा मॅड काऊ डिसीज आहे का मॅड मॅन डिसीज आहे? की अशी लोकं आहेत ग्रीडी, लोभी, जे की गाईला खाण्यासाठी पण त्याच्यात विचार करतात खाऊ घालण्यासाठी, की किती चारा मी द्यायला पाहिजे का? तो चारा कमी करण्यासाठी बाकीचं काही मिसळता येईल का मला? तर सांगण्याची गोष्ट अशी, की भगवंतांचे जे निसर्गाचे दिलेले नियम आहेत, ते खूप कडक आहेत आणि त्या नियमांपासून कोणीच व्यक्ती स्वतंत्र नाहीये. तर खरं जर आपल्याला या बद्ध जीवनामधून स्वातंत्र्य प्राप्त करायचंय, तर शास्त्र सांगतं, की हे जो काही आपल्या हातामध्ये काळ आहे मनुष्य जन्माचा 50, 60, 70, 80 वर्ष जे काही हातात आहेत, त्यामध्ये जर आपण शास्त्रात दिलेल्या नियमांप्रमाणे अत्यंत रेग्युलेटेड म्हणजे नियमितरित्या, नियामकरित्या जर आपण आपलं जीवन जगलो आध्यात्मिक प्रगतीच्या हेतूने, तर आपल्याला अनंत काळाकरिता आध्यात्मिक जगतामध्ये नित्यमुक्त जन्म प्राप्त होऊ शकतो, ज्या प्रकारे नारद मुनींना प्राप्त झाला. परंतु जर आपण भगवंतांनी दिलेलं हे थोड्या प्रमाणामध्ये, सूक्ष्म प्रमाणामध्ये जे स्वातंत्र्य आहे आपल्याला, ते जर आपण चुकीच्या प्रमाणे याचा वापर केला, जसं की आता मी तुम्हाला
मॅड काऊ डिसीज बद्दल सांगितलं. अशा नियमांचा ब्रेक करून त्यांना तोडून जर आपण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला तर मात्र निसर्ग अजून आपल्याला अजून आणि अजून जास्त बद्ध अवस्थेमध्ये जन्मास टाकेल. तर सांगण्याचा हेतू हा की खरं जर स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त करायचंय तर भगवंतांनी दिलेल्या नियमांप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगायला पाहिजे, आध्यात्मिक जीवनात प्रगती करायला पाहिजे. तर आपल्याला ह्या जन्मानंतर खऱ्या प्रकारे मुक्तता प्राप्त होईल, खऱ्या प्रकारे नित्यमुक्त आपण बनू. नाहीतर जर आपल्याला हे स्वातंत्र्य जर चुकीचा उपयोग केला तर जसं की आपल्याला तरी थोडं स्वातंत्र्य, इकडे फिरू शकतो तिकडे फिरू शकतो. तुम्ही सर्व विचार करा, वृक्षांना प्राप्त झालेला जन्म, झाडांना 1 इंच पण इकडच्या तिकडे फिरू शकत नाहीत, हलू शकत नाही. जिथे भगवंतांनी उभं केलं तिथंच दशके, काही काही वेळेस शेकडो वर्ष पण त्यांना राहणं हे बद्ध आहे. अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे बद्ध जीव आहेत ज्यांना भगवंतांच्या दिलेल्या वेगवेगळ्या कठोर नियमांमध्ये स्वतःचं जीवन जगावं लागतंय. असे काही काही जीव आहेत समुद्राच्या तळाशी ज्यांना की पूर्ण जीवनामध्ये सूर्याचा प्रकाश कधी पाहायला मिळत नाही. तर सांगण्याचा हेतू हा की ह्या नियमांना मोडण्यात अर्थ नाहीये. शास्त्रांनी दिल्याप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर आपलं त्याच्यामध्ये आपण इथे कन्क्लूड करू. थोडासा उशीर झाला आज कन्क्लूड करण्यासाठी. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि श्लोक क्रमांक 43 पासून आपण पुढच्या वेळेला भेटू शनिवारी सकाळी. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे जय कृष्ण कृष्ण. प्रभुजी, सादर हरे प्रणाम. कृष्ण.